धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने गणेश उत्सव हा साजरा केला जात असतो आणि मोठ्या मूर्त्यांच्या ज्या काही मिरवणुका आहेत, विसर्जन मिरवणुका याच रस्त्याने जात असतात। आपण बघू शकतो की एकच दिवस आता अवघा शिल्लक राहिलेला आहे। परवा विसर्जन मिरवणूक होणार आहे आणि याच त्या रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक होणार आहे। मात्र या रस्त्याची अवस्था बघितली तर अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून मार्ग काढताना मोठी अडचण ठरत आहेत आणि याच मार्गावर विसर्जन मिरवणुकी निघणार आहे। मात्र महापालिकेने खड्डे बुजवलेले नाहीत। या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती आहे? सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। या ठिकाणी लोक गणपती पाहायला रात्री जातात, तर त्यांना अंधारात चाचपडत जावं लागतं। तसंच आता गणेश विसर्जनाचं देखील दिवस जवळ येत आहेत, 2च दिवस राहिले। या मार्गावरून मोठ्या मोठ्या गणपतीचे मूर्तींचं विसर्जनासाठी या मार्गाने जात असतात। जर काही चुकून या खड्ड्यांमुळे अपघात झाला, काही दुर्घटना घडली, तर त्याला कोण जबाबदार? मनपा प्रशासनाने हा विषय तातडीने गंभीरतेने घेऊन येत्या 2 दिवसात हे खड्डे संपूर्णपणे बुजवावेत अशी आमची विनंती आहे। आपण काय म्हणाल, काय परिस्थिती आहे? या शहरामध्ये बॅनरमधून दंगल झालेले बॅनरमधून दंगल झालेली आहे। इथे जर पाणी उडलं खड्ड्यातनं एकामेकावर, इथून हिंदू मुस्लिम बहु एकामेकाच्या समोर असलेली वस्ती आहे। या शहरात कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं, तर मनपाने ताबडतोब खड्डे बुजवावे अशी विनंती आहे भाऊ मनपाला। नक्कीच। तुम्ही काय म्हणाल भाऊ? परवा गणेश विसर्जन आहे आणि हे जे खड्डे दिसत आहे, हे विसर्जन मिरवणुकीवर च्या मार्गामध्ये आलेले पूर्ण शहरामध्ये ज्या विसर्जनाच्या प्रमुख मार्ग आहे त्या सर्व रस्त्यांवर खड्डे आहे। महापालिकेकडे आता 1 दिवस शिल्लक आहे। आमची विनंती आहे महापालिकेला की या परवापर्यंत तात्पुरते काय नाही हे सगळे खड्डे बुजवायला पाहिजे। किंवा यावर्षी शहरामध्ये मोठ्या मोठ्या गणेश मूर्त्या असल्यामुळे त्यांचा बॅलन्स जाऊ शकतो खड्ड्यांमध्ये। काही दुर्घटना घडल्यास त्याला महापालिका जबाबदार राहील आणि असं जर झालं तर महापालिकेच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ। नक्कीच यंदा सर्वाधिक मोठ्या मूर्त्या धुळे शहरात आहेत आणि जर विसर्जन मिरवणुकीत एखादी दुर्घटना घडली तर न्यायालयात जाण्याचा इशारा या ठिकाणी नागरी संघर्ष समितीने दिला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।